दिल्ली येथील जंतर मंतर येथे नीट परीक्षा प्रश्नपत्रिका फुटीच्या प्रकरणासंदर्भात सुरू असलेल्या आंदोलनादरम्यान 20 जुलै 2026 रोजी सहभागी झालेल्या तरुण विद्यार्थिनींवर पोलिसांकडून कथितपणे करण्यात आलेल्या अमानुष लाठीचार्ज आणि शारीरिक अत्याचाराच्या निषेधार्थ वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष ॲडव्होकेट प्रकाश आंबेडकर यांनी 23 जुलै 2026 रोजी महाराष्ट्र बंदची हाक दिली होती। त्या अनुषंगाने वंचित बहुजन आघाडी चौक शहरच्या वतीने चौक शहरातील व्यापाऱ्यांनी बंदमध्ये सहभागी व्हावे यासाठी यापूर्वी चौक पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक यांना निवेदन देण्यात आले होते। राष्ट्रीय अध्यक्ष ॲडव्होकेट प्रकाश आंबेडकर यांच्या आवाहनाला प्रतिसाद देत गुरुवारी चौक शहरातील व्यापाऱ्यांनी आपली दुकाने बंद ठेवून महाराष्ट्र बंदला उत्स्फूर्त प्रतिसाद दिला। त्यामुळे चौक शहरातील मुख्य बाजारपेठ दिवसभर बंद राहिली। या बंदमधून दिल्लीतील आंदोलनात सहभागी झालेल्या विद्यार्थ्यांवरील कथित पोलिसी कारवाईचा निषेध व्यक्त करण्यात आला। यावेळी वंचित बहुजन आघाडीचे खालापूर तालुका उपाध्यक्ष रोहित चंद्रकांत पवार, चौक विभागीय अध्यक्ष विजय रामचंद्र गायकवाड, चौक शहर उपाध्यक्ष सिद्धार्थ सताणे, बहुजन युथ पॅन्थर रायगड जिल्हा उपाध्यक्ष राम पवार, भारतीय बौद्ध महासभेच्या रायगड जिल्हा महिला अध्यक्षा उषाताई कांबळे, जिल्हा महिला संघटक पुष्पा डोंगरे, खालापूर तालुका अध्यक्ष उत्तम उवाळ, तालुका सचिव पंकज गायकवाड, समता सैनिक दलाचे रायगड जिल्हा पदाधिकारी संजय कांबळे, चौक शहर सल्लागार राजेंद्र सताणे तसेच चौक शहर सदस्य समीर पवार, पियुष गायकवाड आणि संचित डोंगरे उपस्थित होते। त्यांनी जी आज महाराष्ट्र बंदची हाक दिली, त्या बंदच्या हाकेला सर्व व्यापारी संघटना, रिक्षा मालक चालक संघ, पोलीस प्रशासन यांनी आपल्याला चांगल्या प्रकारचे सहकार्य केले। त्याबद्दल आम्ही सर्व वंचित बहुजन आघाडीच्या वतीने त्यांचे आभार व्यक्त करतो। आणि हा जो बंदची हाक आपण जी केलेली आहे, जंतर मंतरवरची नीटची एक्झाम आहे, त्या एक्झामला जे विद्यार्थी बसले होते त्या विद्यार्थ्यांना जी अमानुषपणे जी मारहाण करण्यात आली, त्यांच्यावर जो अत्याचार झाला, काही पोरांना रक्त बांधून करण्यात आले, त्याच्या निषेध आपण वंचित बहुजन आघाडीच्या वतीने आपण चौक शहर इथे निषेध व्यक्त करतो। आणि तुम्ही सर्वांनी जे सहकार्य केले त्याबद्दल मी सर्वांचं आभार मानतो आणि जय भीम जय श्रीराम। सम्राट मराठी लाईव्हसाठी विशाल वाघमारेसह ब्युरो रिपोर्ट चौक। तुम्ही पाहत आहात सम्राट मराठी लाईव्ह।